मित्रांनो, मध्यंतरी पशुसंवर्धन विभागाने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती, जिचं नाव होतं पशुधन ग्रामीण उद्योजकता योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला 50 शेळ्या किंवा 50 मेंढ्या ह्या वाटप होणार होत्या। त्यानंतर ह्याच योजनेअंतर्गत तुम्हाला 5 दुधाळ गाई किंवा 5 दुधाळ म्हैस सुद्धा वाटप होणार होता। त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची योजना या अंतर्गत होती, ती म्हणजे गोट फार्मिंगची। तर मित्रांनो, आता सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडला आहे की ही योजना नेमकी गायब कुठे झाली। कारण 9 मार्च रोजी या योजनेचा शासन निर्णय आला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने संपूर्ण प्रोसेस आणि माहिती या संदर्भात ही प्रसिद्ध केली होती। त्या JR मध्ये स्पष्ट नमूद केले होते की या योजनेची कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाणार आहे, त्यानंतर लाभार्थ्याला जो लाभ आहे तर तो कशा पद्धतीने मिळणार आहे, आणि या JR अंतर्गत ज्या समित्या आहेत तर त्या समित्या सुद्धा गठीत करण्यात आल्या होत्या। परंतु असं काय झालं नेमकं ज्याने ही योजना मध्यंतरी आता गायबच झाली? कुठे या योजनेची तुम्हाला अपडेट ही दिसत नाही? तर नमस्कार, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक किशोर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना जी आहे तर ती म्हणजे ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना। या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जेवढेही तरुण शेतकरी असतील तर अशा तरुण शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय उपलब्ध करून त्यांना रोजगार देण्याचं काम या योजनेअंतर्गत केलं जाणार आहे। परंतु बऱ्याच शेतकरी मित्रांची या योजनेकडे आस लावून नजर आहे, परंतु अद्यापही पशुसंवर्धन विभागाकडून याबाबत काही महत्त्वपूर्ण आणि ठोस अपडेटही येत नाही। मध्यंतरी एक अपडेट आली होती, ती म्हणजे या योजनेची जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवण्याचा पशुसंवर्धन विभाग निर्णय घेत आहे आणि तो निर्णय सुद्धा त्यांनी घेतला होता आणि ही योजनेचे अर्ज हे महाडीबीटी पोर्टल मार्फतच सुरू होणार आहेत। परंतु जेव्हा पशुसंवर्धन विभागाने याबाबत अपडेट दिली तर त्यांनी एक कारण दिलं होतं, ते म्हणजे पोर्टल अपडेटचं काम चालू आहे। पोर्टल अपडेटचं काम झाल्यानंतर लगेच अर्ज प्रक्रिया ही सुरू होईल। परंतु तुम्हाला माहिती की मध्यंतरी नगर परिषद जे इलेक्शन आले होते, परंतु आचारसंहितेच्या रूलमुळे राज्य सरकारला काही मध्यंतरी निर्णय हा घेता आला नाही। त्यात जी आपली शेतकरी कर्जमाफी योजना होती तर या कर्जमाफी योजनेची सुद्धा जी जाहीर आहे तर ती जाहीर राज्य सरकारला करता येत नव्हतं, त्यामुळेच एवढा उशीर कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेला सुद्धा झाला होता। आता जरी आपण एक ठोस कारण पकडायला गेलं तर चला समजूया की अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर सुरू करताय, त्यामुळे पोर्टल हे अपडेटचं काम चालू असेल। पण एवढ्या दिवस, कारण 9 मार्च रोजी आज JR आला होता, 9 मार्चला JR आला होता, आता तुमच्या जून महिन्याची 20 तारीख आलेली, तर कमीत कमी 2.5 महिने या योजनेला जाहीर करून झालेले, परंतु अद्यापही काही अपडेट आले नाही। आता काही अपडेट्स किंवा रिपोर्टच्या नुसार जो फंड आहे तर तो फंडमुळे राज्य सरकारने सध्या ही योजना होल्ड म्हणजे पेंडिंगला ठेवून दिलेली आहे का, असाही प्रश्न आता बऱ्याच वृत्तपत्रांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतोय मित्रांनो। कारण एवढे दिवस तर पोर्टलला अपडेटला लागू शकत नाही, म्हणून का या योजनेला एवढा उशीर का केला जातोय? परंतु तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणून तुम्ही बघू शकतात अर्ज प्रक्रियेला। कारण तुम्हाला जे डॉक्युमेंट हवे तर ते डॉक्युमेंट तुम्ही बनवा, डॉक्युमेंट अर्ज करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा अर्ज प्रक्रिया ही सुरू होईल तर तेव्हा कोणत्याही प्रकारचे हॅरेसमेंट होणार नाही शेतकरी मित्रांनो। आता ज्या शेतकरी मित्रांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता तो वाढवायचा असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, कुक्कुटपालन असो, गोट फार्मिंग असो, या सगळ्यांसाठी तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ हा दिला जाणार आहे। साधारण 11 ते 12 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान तुम्हाला देणार आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीने ही योजना असणार आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्ही तुमचं व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकतात। त्यामुळे या योजनेचा चांगलाच लाभ तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। परंतु याची जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे तर ती जुलैमध्ये संभव आहे। 1 जुलैपासून याची अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू होऊ शकते, असं महत्त्वपूर्ण काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून अपडेट्स या आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो।